नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक सुरू आहे। शिवसेनेचा जो मुख्यालयाचा परिसर आहे त्या मुख्यालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे। बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि मनसेचे सुद्धा नेते पदाधिकारी उपस्थित आहेत। आगामी महापालिका निवडणुकांसह शहरातील समस्यांवर या बैठकीत चर्चा होतीये। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांच्या बैठकांचं सुद्धा सत्र सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही। नाशिकमध्ये त्या संदर्भात काय वातावरण? अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युती होईल अशा स्वरूपाची चर्चा आहे आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी युतीच्या संदर्भामध्ये दिल्लीत एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नाशिकच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे जिल्हाभरातून या ठिकाणी बैठकीसाठी आलेले आहेत। आगामी महानगरपालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा केली जाते। महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन देखील करताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर युतीची चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये ही मनोमिलनाची एक महत्त्वाची घडामोड घडते असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद किरण सगळ्या माहितीसाठी।